नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. म्हणजे बघा, प्लॅस्टिकबद्दल आपल्याला जे काही माहिती आहे ना, ते कदाचित पूर्ण सत्य नाहीये. चला तर मग यामागची खरी गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. 1 मिनिट थांबा आणि जरा विचार करा. प्लास्टिक पोल्युशन म्हटलं की सगळ्यात आधी कोणत्या देशाचं नाव डोळ्यासमोर येतं? चीन की अमेरिका? थांबा, कारण या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, ते खरंच चक्रावून टाकणार आहे. तर उत्तर आहे भारत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. प्रतिष्ठित नेचर जर्नलमध्ये एक नवीन स्टडी पब्लिश झाली आहे आणि त्यानुसार जगातला सगळ्यात मोठा प्लास्टिक प्रदूषक देश म्हणून भारताचं नाव पुढे आले. ही फक्त एक रँकिंग नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठी एक धोक्याची सूचना आहे. पण हा निष्कर्ष नक्की काढला तरी कसा? कोणत्या आधारावर? चला, आता त्या आकड्यांमध्ये जरा डोकावून बघूया, जे यामागचं धक्कादायक वास्तव आपल्यासमोर आणतील. 93 लाख टन. ही संख्या इतकी प्रचंड आहे की आपल्याला कल्पना करणं सुद्धा अवघड आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जगात तयार होणाऱ्या प्रत्येक 5 किलो प्लास्टिक कचऱ्यापैकी 1 किलो कचरा हा फक्त आणि फक्त भारतातून येतोय. विचार करा, ही किती मोठी आणि गंभीर गोष्ट आहे. आता हा ग्राफ बघा. हे फक्त आकडे नाहीत, तर एक कहाणी सांगतात. भारत तब्बल 93 लाख टनांवर आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर असलेले नायजेरिया आणि इंडोनेशिया ते आपल्यापेक्षा जवळपास तिप्पट मागे आहेत. म्हणजे हा जो फरक आहे ना, तोच आपल्याला सांगतोय की आपली समस्या किती वेगळी आणि किती गंभीर आहे. पण हे आकडे फक्त काहीतरी ग्लोबल रँकिंग पुरते मर्यादित नाहीत. या प्रदूषणाची खरी किंमत आपण रोज आपल्या देशात, आपल्या शहरांमध्ये, अगदी आपल्या घराच्या आसपास मोजत आहोत. काय आहे ही किंमत? चला बघूया. हे परिणाम काही आपल्यासाठी नवीन नाहीत, बरोबर? पावसाळ्यात तुंबलेली गटारं, नद्यांमध्ये तरंगणारा प्लास्टिकचा कचरा, हे तर आपण रोजच बघतो. पण जो धोका दिसतोय त्यापेक्षा खूप मोठा धोका न दिसणारा आहे. हाच कचरा जमिनीत विषारी केमिकल्स सोडतो आणि जेव्हा तो जाळला जातो तेव्हा डायऑक्सिनसारखे जीवघेणे वायू हवेत मिसळतात आणि तेच आपण श्वासावाटेआत घेतो. आणि हे नुकसान फक्त पर्यावरणाचं नाहीये, तर आपल्या अर्थव्यवस्थेचं सुद्धा आहे. फिक्कीच्या एका रिपोर्टनुसार जर आपण या कचऱ्यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर 2030 पर्यंत आपलं तब्बल $133 अब्ज नुकसान होऊ शकतं. जरा विचार करा, या पैशात आपण कितीतरी शाळा, कितीतरी हॉस्पिटल्स उभारू शकलो असतो. आत्तापर्यंत आपण त्या प्लास्टिकच्या डोंगराबद्दल बोललो, जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. पण जो खरा आणि जास्त धोकादायक शत्रू आहे ना, तो तर आपल्याला दिसतच नाही. एक अदृश्य हल्ला. मग हे न दिसणारं प्लॅस्टिक म्हणजे नेमकं काय? तर हे आहेत मायक्रोप्लॅस्टिक्स. म्हणजे प्लॅस्टिकचे इतके सूक्ष्म कण की ते आपल्या पाण्यात, हवेत आणि आता आपल्या जीवनात सुद्धा मिसळून गेले आहेत. आणि इथेच एक मोठा विरोधाभास आहे, एक पॅराडॉक्स आहे. ठिबक सिंचन, ज्याला आपण पाणी वाचवणारी एक चांगली टेक्नॉलॉजी समजतो, तेच नकळतपणे या अदृश्य शत्रूला म्हणजे मायक्रोप्लास्टिक्सला आपल्या शेतांपर्यंत आणि आपल्या अन्नापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग बनत आहे. हे सगळं चक्र काम कसं करतं ते समजून घ्या. सगळ्यात आधी नद्यांमधलं प्रदूषित पाणी, ज्यात आधीच मायक्रोप्लॅस्टिक्स आहेत, ते ठिबक सिंचनाने शेतात येतं. मग हे कण मातीत मिसळतात, पिकांची मुळं ते शोषून घेतात आणि शेवटी ते आपल्या ताटातल्या जेवणापर्यंत पोहोचतात. म्हणजे नकळतपणे आपणच प्लॅस्टिक खातोय. ठीक आहे, तर हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरात पोहोचले. पण मग पुढे काय? ते शरीरात जाऊन काय करतात? आता आपण या कथेच्या सगळ्यात चिंताजनक भागाकडे वळतोय, आपल्या आरोग्यावर होणारा थेट परिणाम. वैज्ञानिक अभ्यासातून जे काही समोर आलंय ते खरंच खूप गंभीर आहे. हे सूक्ष्म कण आपल्या शरीरात जाऊन हार्मोनचं बॅलन्स बिघडवू शकतात, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात आणि शरीराच्या आतल्या आत सूज निर्माण होऊ शकते. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट, एका स्टडीमध्ये असं आढळून आलं की ज्या लोकांच्या मानेतल्या रक्तवाहिन्यांमध्ये, ज्याला कॅरोटिड आर्टरीज म्हणतात, तिथे मायक्रोप्लास्टिक्स सापडले, त्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि मृत्यूचा धोका अनेक पटींनी जास्त होता. म्हणजे आता हा फक्त पर्यावरणाचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर आपल्या जीवनाचा प्रश्न बनलाय. पण प्रश्न हा आहे की हे सगळं घडतंय का? ही फक्त आपली वैयक्तिक चूक आहे का? की याच्यामागे काही मोठी सिस्टममधली कारणं आहेत, ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय? या समस्येची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. आपल्याकडे कचरा वेगळा करायला आणि त्यावर प्रक्रिया करायला पुरेशी सिस्टमच नाहीये. कायदे तर आहेत, पण त्यांची अंमलबजावणी नीट होत नाही.
त्यात भर म्हणून ऑनलाईन शॉपिंगमुळे पॅकेजिंगचा कचरा प्रचंड वाढलाय आणि ह्या सगळ्यावर कळस म्हणजे कचरा उघड्यावर जाळण्याची किंवा कुठेही फेकून देण्याची आपली सवय. ही एक खूप गुंतागुंतीची समस्या आहे. तर आता आपल्यासमोरचं आव्हान अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला प्लास्टिकचे डोंगर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आरोग्याला असलेला थेट धोका. मग प्रश्न हा उरतो की या चक्रातून बाहेर पडायचा मार्ग काय? यावर आता फक्त बोलून चालणार नाहीये, तर काहीतरी ठोस करण्याची वेळ आलीये. जरा विचार करा, आपण काय करू शकतो?